भाजपनं बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीनं तर निकाला दिवशीच बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहीर करून आपली मुत्सद्दी खेळी खेळली होती। दुसरीकडे भाजपनं अपक्षांशी बोलणी सुरू केली आहे। त्यामुळे निकालानंतर 3 दिवस आपली अस्वस्थता न दाखवणाऱ्या शिवसेनेनं अखेर 2 दूत मंगळवारी दिल्लीला रवाना केले। खासदार अनिल देसाई आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। पण त्यांच्याशी काय बोलणी झाली याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली। याचाच अर्थ शिवसेना आता अखंड महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता अशा दोन्ही मुद्द्यांना तिलांजली देऊन तडजोड करणार का असा प्रश्न निर्माण होतोय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातल्या घटक पक्षांसाठी ठेवलेल्या स्नेहभोजनाला स्वतः उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची बातमीही येऊन धडकली आहे। याचाच अर्थ सत्तेच्या गादीवर बसण्याकरता वाटाघाटीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिल्ली गाठावी लागणार आहे। परिणामी आतापर्यंत मोठ्या भावाचा अधिकार गाजवणारी शिवसेना आता राज्यात धाकटा भाऊ होण्यासाठी राजी झाल्याचीच ही पोचपावती आहे। मात्र यातला नेमका कळीचा मुद्दा पुढेच आहे। भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढाकार घेत असेल तर मग अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर शिवसेना तडजोड करणार का? तसंच उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाच्याही मागण्या मान्य होणार नसतील तर शिवसेना तडजोड करून जे पदरात पडेल ते स्वीकारून सत्ता स्थापनेत सहभागी होणार का असा प्रश्न आता पडू लागलाय। दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी सन्मानपूर्वक एकत्र येण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिलाय। अनिल देसाई, सुभाष देसाई हे प्रॉपर पर्सन आहेत, हे तुम्हाला माहिती देतील, ते येत आहेत बाहेर। तुमचं काय मत आहे सर की युती व्हावी की नाही? व्यवस्थित घ्या आणि आम्हाला ट्रान्सफर करा। युती सन्मानपूर्वक होणार असेल तर उद्धवजींनी अगोदरच सांगितलेलं होणार आहे म्हणून। दरम्यान शिवसेनेशी चर्चेची दारं खुली करताना वाटाघाटीतली ताठर भूमिका कायम ठेवण्यावर मात्र भाजपनं भर दिलेला दिसतोय। तसंच वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनपूर्तीचा मुद्दाही भाजपसाठी महत्त्वाचा होऊन बसलाय। त्यामुळे ही कोंडी सुटणार कशी हा प्रश्नच आहे। त्यातच शिवसेनेतला एक गट सत्तेबाहेर राहण्याची मागणी करतोय तर दुसरा गट सत्तेत भागीदार होण्यासाठी आग्रही आहे। त्यामुळे मराठी अस्मिता आणि अखंड महाराष्ट्र हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झाला असतानाच शिवसेना नमतं घेतेय का अशा चर्चा होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।